की शांततेत बघतो याचा अर्थ आपण हतबललाय, शांततेत बघत असतो याचा अर्थ आपण काही कमकुवत नाही. ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि पडणार. कधी कुठे हिशोब कोणाचा चुकता करायचा एवढं मात्र नक्की माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याची बिलकुल काळजी करू नका. खासदार सुनील तटकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. काल खोपोली इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात आलं. या बैठकीस मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना तटकरे म्हणाले, माथेरान, कर्जत आणि खोपोली नगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच आहेत. त्याबरोबर त्यांनी स्पष्ट केलं की या सर्व निवडणुका सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांकडून तटकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्यावर त्यांनी सूचक भाष्य केलंय. कर्जत शहरामध्ये सुद्धा प्राबल्य राहिलं. माथेरानसारखं हिल स्टेशन ब्रिटिशांच्या कालावधीपासून आलेलं, त्या शहरामध्ये लोकसंख्या कमी आहे, मतदारांची संख्या कमी आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम आपण सर्वांनी पण सामुदायिकरित्या केलं. आणि काही कालावधी सोडला तर तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या शहरामध्ये नेतृत्व करण्याची संधी माथेरानवासियांनी सुद्धा त्या निमित्ताने दिली. मला आठवतं की 2010 सालामध्ये मी ज्यावेळेला सुद्धा मी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला राज्यभरामध्ये सगळीकडे नगरपालिकेला 10% लोकवर्गणी ही कंपल्सरी होती. पण विशेष बाब म्हणून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री म्हणून 2 नगरपालिकेच्या योजना 100% करण्याचं मी अर्थसंकल्पामध्ये घोषित केलं. त्याच्यामध्ये मुरुड आणि माथेरानचा समावेश होता. त्याचाच आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो. महायुतीच्या सरकारमध्ये आपण सहभागी झालो आणि त्याचा फायदा पक्षाला जरूर त्या ठिकाणी झाला. एका बाजूला पक्षाला त्या ठिकाणी फायदा जरूर झाला, पण नवीन राजकीय समीकरणाच्या मुळे जसं मी मगाशी म्हटलं की माणगाव मतदारसंघ विसर्जित झाल्याचा फटका जसा मला बसला तसा सर्वाधिक जर का या जिल्ह्यामध्ये राजकीय फटका नवीन राजकीय समीकरणाच्या मुळे कोणाला बसला तर तो कर्जत खालापूरच्या मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला. हे सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून मोकळेपणाने मी या ठिकाणी कबूल करू शकतो. ती आता पुढची आपली वाटचाल ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण वाटचाल त्या ठिकाणी ज्या आत्मविश्वासाने तुम्ही जमतात हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने कार्यकर्ता कधी जिद्दीने उभा राहतो त्याला तितकीच ताकद देणं हे पक्षाचं नेतृत्वाचं काम आहे. ते माझं असेल, अजितदादांचं असेल, प्रफुल्लबाईंचं असेल, पक्ष म्हणून, राज्याचा पक्ष म्हणून आपल्या पाठीमागे 100% पूर्णपणाची ताकद उभा करण्याचं काम आम्ही उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करणार आहोत. अशा दीर्घ काळाच्या नंतर निवडणुका होत आहेत. 16ला नगरपालिकेची निवडणूक झाली, व्हायला पावती 21ला. दीर्घ काळ हा संबंध राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या अभावी त्या ठिकाणी गेला. प्रशासकाच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी सत्ता राहिली. त्याचे दुष्परिणाम सुद्धा लोकांना लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहन करावे लागले. हे सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्ताने मी प्रांजळपणाने कबूल करू शकतो. काय नाही, कसं आपल्या जिल्ह्यातली वेगवेगळी राजकीय समीकरणं, कोण काय बोलत राहणार, कोण काय बोलत राहणार, तुम्ही शांत राहा, माझ्यावरती सोपा. कारण मी सगळं शांततेने पाहत असतो आणि पुन्हा सगळं शांततेने श्रद्धा सबुरी, श्रद्धा म्हणजे श्रद्धा शांततेत सगळं मी ऐकत असतो आणि शांततेत सगळं बघत असतो. एवढं नक्की आहे की शांततेत बघतो याचा अर्थ आपण हतबललाय, शांततेत बघत असतो याचा अर्थ आपण काही कमकुवत नाही. ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला दुप्पट वेगाने मी बाहेर पडतो आणि पडणार. जे ऐकायचं ते आपण ऐकून घेऊ. जे आपलं काम करत असेल काम करत आलो, काम करत राहू, असं जे आपलं ब्रीद वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करत राहू. आणि त्याच्यामुळे त्या काम करण्याच्या प्रक्रियेला तुमच्या सर्वांची साथ अत्यंत आवश्यक आहे. ह्या जिल्ह्यामध्ये आज खरं कोणतरी हिशोब मांडला की 3 आमदार 1, त्यामुळे 59 भागिले अमकं त्यांचं ज्ञान माझ्यापेक्षा खूप आघात आहे. त्यांचा गेल्या 6-7 दशकाचा या जिल्ह्यातला खूप राजकीय प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप माझ्यापेक्षा मोठा आहे. एक छोटासा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मला काय आपलं गणित काही 83 काय मला काय गणित काही कळलेलं नाही.
आपला डोकं मानाने सरळ मनाने काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हा नवीन काहीतरी प्रस्ताव कोणीतरी मांडल्याचं वर्तमानपत्रात पाहायला मिळालं आणि असे प्रस्ताव कधी युतीचे नसतातच. ठीक आहे ना, त्याच्यातलं सोयीचं असेल कोणाला काय असेल त्यातलं ते काय त्या ठिकाणी प्रत्येकाने मांडण्याचा प्रयत्न जरूर करावा. तो त्यांचा हक्क आहे. आम्हाला आमची ताकद आणि आमचा हक्क या दोन्ही गोष्टी पूर्णपणाने माहिती आहे आणि ते घेऊनच या निवडणुकीला मी सामोरं जाणार नाही. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका असते का? विधानसभेतील पराभवानंतर मतदारसंघात पुन्हा पकड मजबूत करण्यासाठी तटकरे यांनी आता जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या हालचालींमुळं आता आमदार महेंद्र थोरवे यांची रणनीती काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. महाराष्ट्र न्यूज 24 साठी मल्हार पवार, कर्जत.